नमस्कार मित्रांनो, रिअल मराठी न्यूज मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. अंगणवाड्यांच्या पोषण आहाराची आता तपासणी होणार. तर चला काय आहे अपडेट पाहूया. पण ही महत्त्वाची बातमी पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि रिअल मराठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. राज्यातील अंगणवाड्या आणि शालेय पोषण आहार व्यवस्थेबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अंगणवाडीमध्ये दिला जाणारा पोषण आहार, शालेय पोषण आहार आणि मिड डे मीलच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA कडून या आहाराच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळे अंगणवाडीमध्ये लाभार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार योग्य दर्जाचा आहे का, तसेच अन्नाची स्वच्छता आणि सुरक्षितता व्यवस्थित आहे का, याकडे तपासणी दरम्यान लक्ष देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून राज्यभरातील अंगणवाडी आणि शालेय आहाराची तपासणी करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून राज्यभरातील अंगणवाडी आणि शालेय आहाराची तपासणी करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. याआधी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेबाबत तक्रारी येत होत्या. काही ठिकाणी कडधान्यांना भोंगे लागणे, खिचडीत आळ्या आढळणे आणि स्वच्छतेशी संबंधित प्रकार समोर आले होते. या घटनांमुळे पोषण आहाराची गुणवत्ता आणि स्वच्छता हा महत्त्वाचा विषय बनला आहे. त्यामुळे आता तपासणीच्या माध्यमातून आहाराची गुणवत्ता तपासली जाणार आहे असल्याने गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात चांदूर बाजार, अमरावती आणि भातुकली तालुक्यातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नांदगाव, खंडेश्वर आणि चिखलदरा तालुक्याचा दौरा करण्यात आला. त्यामुळे अंगणवाडी आणि शालेय पोषण आहार व्यवस्थेबाबत प्रशासनाकडून अधिक कठोरपणे लक्ष दिले जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट, अंगणवाडीची नेमकी 48 तासातच तपासणी होणार हा दावा अधिकृत आदेश किंवा स्पष्ट वेळापत्रकातून निश्चित झाल्याचे या उपलब्ध माहितीत स्पष्ट होत नाही. त्यामुळे हा दावा अंतिम सरकारी निर्णय म्हणून न सांगता तपासणीच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवरच ही माहिती पाहणे महत्त्वाचे आहे. एकूणच अंगणवाडीतील पोषण आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता यावर आता अधिक लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे. तपासणीमध्ये काही गैरप्रकार किंवा निकृष्ट दर्जाचा आहार आढळल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची